महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातला प्रचार अखेर संपलाय। अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उद्धव ठाकरे यांच्या तोफा आपापल्या उमेदवारांसाठी धडाडल्या। आता सोमवारी महाराष्ट्रातल्या 13 जागांवर मतदान होणार आहे। दक्षिण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यामध्ये चुरस आहे, तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई यांची लढत आहे। तर उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेचे विरुद्ध ठाकरेंचे अमोल कीर्तीकर हे मैदानामध्ये आहे। आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, दक्षिण मुंबई आणि एकूणातच या ठिकाणचं किमान 3 मतदारसंघांचं आपण चित्र बघितलं तर धनुष्यबाण विरुद्ध मशाल असं चित्र इकडे बघायला मिळते। कशा प्रकारे प्रचाराचा धुळा उडलेला होता या 3 मतदारसंघांविषयी? अश्विन, अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रचार सुरू होता दोन्ही बाजूंनी, म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही बाजूंनी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रचार केला जात होता। आणि आपण जर 3 लोकसभा मतदारसंघ बघितले, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ, यामध्ये थेट लढत आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना, म्हणजेच माजी सहकारी एकमेकांच्या विरोधात लढणार आहे। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव यांच्यात लढत होणार आहे। अगदी अर्ज भरण्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत मोठे नेते या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण या दक्षिण मुंबईमध्ये पाहिले। तशीच दक्षिण मध्य मुंबईत आपण जर बघितलं तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अगदी नरेंद्र मोदींची कालची सभा आपण बघितली। राज ठाकरेंना सुद्धा महायुतीने प्रचारात आपण सभेमध्ये त्यांना पाहिलं आणि तिथे सुद्धा उद्धव ठाकरेंनी आज सभा घेतली। त्याशिवाय शरद पवार असतील किंवा मग अन्य महाविकास आघाडीचे नेते असतील ते सुद्धा अनिल देसाईंच्या प्रचारासाठी मागील काही दिवसांमध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ, जिथे अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकरला अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळाली, त्यामुळे कमी वेळ जरी मिळाला असला तरी तिथे सुद्धा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला। त्यामुळे अमोल कीर्तीकरांसाठी आज सुद्धा उद्धव ठाकरे यांनी बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे सगळे महत्त्वाचे नेते आपल्या आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथे या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद लावताना पाहायला मिळाले। कारण याच निवडणुकीमध्ये या 3 लोकसभा मतदारसंघात मुंबईतली खरी ताकद कोणत्या शिवसेनेची आहे हे 4 जूनला कळणार आहे। वेदांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि चुरस खरंच तू म्हणतोस तसं शिगेला पोहोचलेली दिसते। आणि आणखीही 3 मतदारसंघ आहेत मुंबईतले, ते म्हणजे उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई। आणि इकडे महाविकास आघाडी आणि महायुती अशी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। ईशान्य मुंबईत भाजपचे मिहिर कोटेचा यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील रिंगणात आहेत। तर उत्तर मुंबईमध्ये भाजपकडून पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आलंय। गोयल यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना मैदानात उतरवलंय। तर उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचं आव्हान असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।